नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती 2025 ग्रुप डी ज्या 32,000 पेक्षा जास्त जागा निघलेल्या होत्या आणि त्याकरिता 80 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे। ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर 80 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरल्यानंतर ही नवीन भानगड एक आलेली आहे। रेल्वेने दरवेळेस प्रमाणे याही वेळेस नवीन भानगड आणलेली आहे। ते भानगड काय आहे, नेमकं ते कशामुळे तयार झाली आणि त्याचा नेमकं होणार काय, याच्याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तर माहिती पूर्ण समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा काय आहे इथं दिलेलं आहे। रेल्वे भरती 2025 काय असणार कोर्टाचा निर्णय काय असणार कोर्टाचा निर्णय। तर महत्वाची गोष्ट ही की जी हे भरती आहे त्या भरती प्रक्रियेबद्दल कोर्टामध्ये केस गेलेली आहे आणि कोर्टाचा निर्णय काय येणार याच्यावर संभ्रम आहे। दुसरी गोष्ट, ITI की 10वी पास, म्हणजे आता जो फॉर्म भरण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ITI वाल्यांना पण भरण्याचा चान्स दिलेला आहे आणि 10वी पास वाल्यांना पण भरण्याचा चान्स दिलेला आहे। मग आता काय झालेलं आहे, लढाई सुरू झाली ITI वर्सेस 10वी पास। तर याच्यामध्ये नेमकं होणार काय याच्याबद्दल पण आपण चर्चा करणार। त्यानंतर बघा, पूर्ण भरती रद्द होणार की प्रक्रिया सामोर चालणार याच्याबद्दल पण आपण सविस्तर चर्चा करणार। तर बघा, ह्या सगळ्या गोष्टीचा सध्या संभ्रम आहे आणि हे कशामुळे क्रिएट झालेला आहे, हा प्रॉब्लेम कशामुळे आलेला आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आणि त्याचा नेमका तोडगा काय निघू शकते, काय निघायला पाहिजे याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार। तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय झालेला आहे, तर 2019 मध्ये जी भरती निघालेली होती रेल्वेची, त्या भरतीमध्ये 2019च्या भरतीच्या वेळेस रेल्वे बोर्डाकडे जेव्हा ITI वाल्या विद्यार्थी गेले आणि ITI वाल्या विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की ज्या ग्रुप डी च्या जागा आहेत त्या ITI वाल्यांना, टेक्निकल वाल्यांना असायला पाहिजे, कारण त्या टेक्निकल जागा आहेत। तर रेल्वे बोर्डाने असं म्हटलं होतं की या वेळेसची जी भरती आहे म्हणजे 2019 ची, त्याच्यामध्ये आपण 10वी पास वाल्यांना सगळ्यांना फॉर्म भरण्याची संधी देणार, पण त्याच्यानंतरची जी भरती निघेल म्हणजे जी आता भरती निघली 2025 मध्ये डायरेक्ट 5 वर्षांनी, त्याच्यामध्ये नंतरची जी भरती निघणार त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ITI वाल्यांना आपण तिथं भरण्याचा चान्स देणार। पण यावेळेस पण असं झालं की ही जी भरती निघली त्यावेळेस रेल्वेने काय केलेलं आहे, तर फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास किंवा ITI असं ठेवलेलं आहे आणि फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे। 80 लाख, किती तर 80 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे 32,000 प्लस जागेसाठी। 32,000 प्लस जागेसाठी किती तर 80 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले, एवढा कॉम्पिटिशन आहे, एवढ्या मुलांनी फॉर्म भरले। सगळे प्रोसेस झाल्यानंतर ही नवीन भानगड आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये काय होणार नेमकं, तर हे जी गोष्ट आहे ITI वाल्या विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की 2019 मध्ये रेल्वे बोर्डाने आश्वासन दिलेला होता की नंतरची जी भरती निघणार म्हणजे जी आता भरती निघली आहे त्याच्यामध्ये फक्त ITI वाल्यांना चान्स देण्यात येईल, परंतु त्यांनी वेगळंच काहीतरी केलेलं आहे, 10वी पास वाल्यांना चान्स दिलेला आहे। तर सुप्रीम कोर्टाने त्याच्याबद्दल आता रेल्वे बोर्डाकडे त्यांची काय मत आहे ते मागितलेलं आहे। तर सुप्रीम कोर्टाने 21 मार्च पर्यंत सुप्रीम कोर्टाने रेल्वेला विचारणा केलेला आहे की याच्यावर तुम्ही तुमचं काय मत आहे ते सांगा। जर रेल्वे बोर्डाने 21 मार्च पर्यंत आपला निर्णय सांगितला नाही तर सुप्रीम कोर्ट 28 मार्च या दिवशी आपला निर्णय सांगणार। म्हणजे अजूनही संभ्रम आहे की नेमकं होणार तरी काय। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून सगळं असा समजायला येईल की एकतर 80 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामध्ये 10वी पास आणि ITI वाल्यांनी पण फॉर्म भरलेला आहे। तर एवढ्या मुलांचे फॉर्म भरले असल्यावर परीक्षा रद्द होणार का, तर ही वॅकन्सी रद्द होणार का, तर याचे चान्सेस खूप कमी आहेत। कारण एवढे सगळे प्रोसेस झाल्यानंतर
ही परीक्षा, ही जी आलेली जाहिरात आहे, ही रद्द होणे खूप कठीण आहे. तर त्याच्यामध्ये काय तोडगा निघणार? तर नक्कीच तोडगा निघू शकते. तर तोडगा एकच निघू शकते, तर जागेमध्ये ज्या 32,000 जागा आहेत, 32,000 प्लस जागा आहेत, त्याच्यामध्ये जागा वाढ करून काही जागा ITI वाल्यांसाठी आणि काही जागा 10वी पास वाल्यांसाठी असं होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. म्हणून तुम्ही हे असल्या प्रकारचे ज्या काही गोष्टी घडतात त्याच्याकडे लक्ष न देता जो तुमचा अभ्यास जोमाने आणि जोशाने सुरू आहे तो तसाच सुरू ठेवा. याच्यावर नक्कीच कोर्ट आणि रेल्वे बोर्ड मिळून काही ना काही तोडगा काढणार. तुम्ही घाबरून न जाता तुमचा अभ्यास सुरळीत आणि नियमितपणे सुरू ठेवा. आणि याच्याबद्दल जे काही होणार आहे ते तर रेल्वे बोर्ड 21 तारखेला सांगणार, नाही तर दुसरा मग कोर्ट हा 28 तारखेला आपला निर्णय देणारच आहे. खूप जास्त दिवसाचा कालावधी नाही, काही 10-12 दिवसामध्ये, 10-15 दिवसामध्ये आपल्याला याच्यावर नेमका काय तोडगा निघणार आहे याच्याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती येणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे की ह्या असल्या प्रकारच्या भानगडी आणणे म्हणजे ही रेल्वेची काही पहिली वेळ नाही. ह्या भानगडी आणणे म्हणजे रेल्वेची फितरत आहे. त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही आपला अभ्यास सुरळीत आणि नियमितपणे सुरू ठेवा. नक्कीच तुम्हाला या भरतीमध्ये यश मिळेल. आणि तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही काही जी माहिती होती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर घाबरून न जाता तयारी नियमित सुरू ठेवा. नक्कीच याच्यावर तोडगा निघणार आहे आणि ही भरती रद्द न होता ही समोर आपल्याला पेपर देण्याचा चान्स मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची माहिती आपण जो कोर्टाचा निर्णय असेल किंवा रेल्वे बोर्डाचा जो निर्णय असेल तो काय असेल त्याच्याबद्दल माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हापर्यंत पोहोचवू नक्कीच. तर अशा प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.